नमस्कार मंडळी, आज आपण दर्शनाला आलो आहोत श्री भैरी भवानी मंदिर, शृंगारपूर, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथे। तर या मंदिरात जायला हा रस्ता आहे जो खालून शृंगारपूर गावात येतो आणि वरती जायची पायवाट। मंदिराच्या पायथ्याशी खानावळ आहे जिथे तुमची नाश्त्याची आणि जेवणाची उत्तम सोय होते। तुम्ही आधीच ऑर्डर दिली तर इकडे उत्कृष्ट स्वयंपाक बनवून दिला जातो। तसेच येथे ओटीची सुद्धा व्यवस्था केली आहे। 100 रुपयात परिपूर्ण ओटी तुम्हाला मिळते, जी वरती तुम्हाला देवीला चढवता येते। तसेच लाकडी सामानही ते विक्रीसाठी आणि कोकणी मेवा विक्रीसाठी उपलब्ध आहे। हे माझ्या चुलत आत्याचं घर आहे, जे अगदी क्लिफवरती बांधलेले आहे आणि इथून नजारा अतिशय सुंदर दिसतो। ही वरची जी पायवाट जाते ना, ही मुख्य जाते देवीकडे, देवीच्या मंदिराकडे। तर बघा, आपण देवीच्या पायथ्याशी येऊन पोचलो आहे। हे आहे आपले भैरी भवानी देवीचं मंदिर, जे एका उंचीला वसलेलं आहे, जिथून आपली भैरी भवानी सगळ्यांवरती लक्ष ठेवते। बोला अंबे माते की जय, भैरी भवानी माते की जय। हा परिसर आहे जो मंदिराच्या आसपासचा आहे। हे बघा, श्री भैरी भवानी मंदिर, शृंगारपूर। पूर्वी हे मंदिर प्रचितगडावर वसले होते। प्रचितगडात चढायला अतिशय कठीण आहे, त्यामुळे देवीची मनोभावे पूजा अर्चा करता यायची नाही। म्हणून देवीला कौल लावला आणि हे देवीचे मंदिर खाली आणले, जेणेकरून सगळ्या कोकणवासियांना आणि देशात पसरलेल्या सगळ्या नागरिकांना याचे दर्शन घेता येईल। तर छान असं चिऱ्याचं बांधकाम केलेलं हे मंदिर आहे। वरती चढायला पायऱ्या आहेत आणि पाय धुवूनच तुम्ही देवळात प्रवेश करावा अशी इच्छा असते, कारण त्या मनाने आपले दर्शन स्वच्छ आणि निर्मळ मनाने होते। मंदिरात फोटोग्राफी अलाउड नाही, त्याच्यामुळे करता आली नाही, पण मी व्हिडिओच्या शेवटी देवीचे फोटोज तुम्हाला दर्शनासाठी दिले आहेत। हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे। प्रदक्षिणा करताना तुम्हाला दिसेल इथे भात शेती आणि सभोवताली बसलेले हे डोंगर किती सुंदर आहेत बघा। जणू काही आबाळ खालीच आलं आहे आणि डोंगराला मिठी मारत आहे। आम्ही आमची प्रदक्षिणा पूर्ण केली आणि मनोभावे देवीचे दर्शन पूर्ण केले। बोला भैरी भवानी माते की जय। तुम्हाला दर्शनासाठी हे फोटो देत आहे। तुम्ही नक्की विजिट करा या भैरी भवानी मंदिराला, जे वसले आहे शृंगारपूर गावात, तालुका संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरी। थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय।